नमस्कार मित्रांनो, वेलकम टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स. मित्रांनो, बॅग फाटली होती, बॅग शिवून घेतला आणि बॅग घातला आणि घरातून बाहेर पडलो. घरातून बाहेर पडताच ऑटोवाला वाट पाहत होता आणि ऑटोमध्ये बसलो. ऑटोमध्ये बसलो आणि सरळ निघालो मी कल्याण स्टेशनला. बघा, कल्याण स्टेशनला पोहोचलो मी आणि ते बघू शकता कल्याण स्टेशन पोहोचताच मला एक धक्का बसली, कारण ट्रेन निघत होती. पण थँक्स गॉड ही ट्रेन माझी नव्हती. माझी ट्रेन होती मुंबई टू बेंगलोर उद्यान एक्सप्रेस. अरे बापरे! मी जनरलचा तिकीट काढला होता म्हणून जनरल डब्यामध्ये चढलो. बघू शकता जनरलची डबा कशी दिसते. त्यानंतर असं तसं करून मला जागा भेटली आणि वरती बसलो आणि एक ॲपल खात बसलो आणि लोणावळा आला. लोणावळ्याला लोक उतरत होते, चिक्कीवाले आले, वडापाववाल्याने चिक्की आणि वडापाववाले वडापाव खात होते आणि चिक्कीवाले चिक्की होत होते आणि काही लोक वडापाव घेतले. आणि यामध्ये एक अतिशय हुशार माणूस होता. तो म्हणजे तो वडापाव असा कुठलेही जंक फूड न घेता त्यांनी केळी घेतला आणि की फ्रूट घेतला. फ्रूट इज गुड फॉर हेल्थ. तो फ्रूट खात बसला. त्यानंतर थोडं बाहेर डोकवलो तर अशी सुंदर दृश्य दिसला. मग अतिशय हृदयद्रावक घटना म्हणजे जिथं मी बॅग ठेवतो तिथं एक माणूस झोपला होता. एकच नाही, भरपूर लोक झोपले होते, कारण पैसे बचत. त्यानंतर टीवाला आला आणि काळे महिनावाला पण आला. ते विकत होते. हे एक बिझनेस आहे मित्रांनो. त्यानंतर बेळवाल्याला 30 रुपयाला बेळ फक्त अतिशय कमी देतो. त्यानंतर मी पोहोचलो अक्कलकोट स्टेशनला. अक्कलकोट रोड स्टेशन म्हणतात मित्रांनो. बघू शकता हे अक्कलकोट रोड स्टेशन आहे. ज्यांनाही स्वामी समज जायचं त्यांना इथं यावं लागतं. त्यानंतर एक टी घेतलो आणि मस्तपैकी टी पिलो. टी पिऊन मी खुशबू यानी की सोप घेतलो. सोप खात खात टमटममध्ये बसलो. टमटममध्ये बसून अक्कलकोटला प्रवास सुरू केलो. बघू शकता एक अक्कलकोट आहे, स्टेशन टू अक्कलकोट रोड. वाह, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस. बघा किती सुंदर दृश्य दिसते. त्यानंतर मी माझ्या गावाच्या हद्दीत प्रवेश केलो. माझा मित्र विरेश मित्र भेटला आणि मला गावात घेऊन गेला. धन्यवाद.